कधी असं वाटतं का माइंड क्लिअर नाही, इमोशन्स हेवी आहेत, डिसिजन्स मिस होत आहेत आणि लाईफमध्ये स्थिरता नाही आहे? हे प्रॉब्लेम नाही, हा एनर्जी इम्बॅलन्स आहे. शिव एनर्जी म्हणजेच मॅस्क्युलाइन एनर्जी. शिव म्हणजे स्पेस, स्टिलनेस, क्लॅरिटी. तुमच्या आतली ती एनर्जी जी म्हणते आय नो वेअर आय एम गोईंग. ही एनर्जी तुम्हाला देते फोकस, बाउंड्रीज, डिसिप्लिन, डिसिजन मेकिंग, पर्पज, ह्या सर्व गोष्टी. आणि दुसरी म्हणजे शक्ती एनर्जी, फेमिनाईन एनर्जी. शक्ती म्हणजे मुवमेंट, शक्ती म्हणजे इमोशन्स, शक्ती म्हणजे फ्लो. तुमच्या आतली ती एनर्जी जी म्हणते आय ट्रस्ट द प्रोसेस. ही एनर्जी देते क्रिएटिव्हिटी, इंट्युशन, कंपॅशन, इमोशनल एक्सप्रेशन आणि जॉय. प्रॉब्लेम कुठे होतो? जेव्हा पुरुष किंवा स्त्री कुणीही एका एनर्जीमध्ये ओव्हर होतो. शिव जास्त तर कठोरपणा जास्त, ओव्हर थिंकिंग जास्त, बर्नआउट जास्त. आणि शक्ती जास्त तर कन्फ्युजन जास्त, इमोशनल ओव्हरवेम जास्त, नो डिरेक्शन इन लाईफ. मग बॅलन्स कसं आणायचं? प्रॅक्टिकल स्टेप्स सांगतो, जरा लक्ष देऊन ऐका. मॉर्निंग शिव ॲक्टिवेशन. कोल्ड शॉवर घ्या, ब्रेथवर्क करा, 10 मिनिटाचं सायलेन्स करा, दिवसाचे गोल लिहून काढा. क्लॅरिटी आणि डिरेक्शन तुम्हाला या माध्यमातून मिळेल. आणि इव्हिनिंगला शक्ती ॲक्टिवेशन म्हणजे म्युझिक ऐका, स्लो ब्रीदिंग करा, ग्रॅटिट्यूड रायटिंग करा, इमोशन्स फ्रीली एक्सप्रेस करा. फ्लो प्लस सॉफ्टनेस ह्या दोन्ही गोष्टी जागृत होतील. बॉडी लेवलवर शिव स्पाइन, स्ट्रेंथ, स्टील पोस्चर. शक्ती हिप ओपनिंग, फ्री मूवमेंट, बोथ एनर्जीज ॲक्टिवेटेड फिजिकली. पॉवरफुल एक सत्य सांगतो, शिव म्हणजे कॉन्शियसनेस आणि शक्ती म्हणजे एनर्जी. दोन्ही एकत्र आले तर तुम्ही अनस्टॉपेबल व्हाल. आणि तुम्हाला जर का शिवशक्ती एनर्जीबद्दल अधिक शिकायचं असेल तर मित्रांनो, आमचा 3 दिवसाचा शिवशक्ती रेकी हा क्लास अटेंड करा. लाईफमध्ये सक्सेस, रिलेशनशिप, पीस सगळं बदलतं जेव्हा तुमच्यातली शिवशक्ती अलाइनमेंट होते. आणि ही अलाइनमेंट तुम्हाला करायची असेल तर नक्की आमचा क्लास जॉईन करा. जर तुम्हाला तुमची मॅस्क्युलाइन फेमिनाईन एनर्जी बॅलन्स करायची असेल, हिलिंग सुरू करा. अलाइनमेंट आणि ट्रान्सफॉर्मेशन बरोबर तुमचं होईल. भेटूया क्लासमध्ये. अधिक माहितीसाठी DM करा किंवा खाली दिलेल्या नंबरवर व्हॉट्सॲप करा.